आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। सध्या राज्यातलं कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे। जशा प्रकारे गोळीबार सत्र झालेलं आहे, अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत। खरं तर अशा प्रकारचा प्रश्न वारंवार नेहमी उपस्थित होतोय की सध्या राज्यात पोलिसांचा धाक हा राहिलेला नाही का? मात्र त्यानंतर आता सत्ताधारी आमदार थेट म्हणतायत की आम्ही आमचं पोलीस काहीही करू शकत नाहीत, असं थेट म्हणतात। यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? मला वाटते निलेश राणेंनी जे बोलले ते फार खरं बोललेले आहेत, कारण पोलीस खरंच त्यांचं काही करू शकत नाहीत। अहो, जे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाल्यावरही बिचारे हतबल असतात, काहीच करू शकत नाही। किंवा जे पोलीस निखिल वागळेंनी प्रोटेक्शन मागितल्यावर आणि आरोपी आयडेंटिफाय केल्यावर सुद्धा त्याच्यावरही चकार शब्दाने बोलू शकत नाही, ते बिचारे काय करणार आहेत? परंतु हा पोलिसांचा अवमान नाही, ते बिचारे हुकमाचे ताबेदार आहेत। हा गृह मंत्रालय सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा अवमान आहे। निलेश राणेंचं वक्तव्य म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या पेक्षा सुद्धा आम्ही ग्रेट आहोत, कारण आम्ही थेट मोदी शहांशी अफिलेटेड आहोत। देवेंद्र किस झाड की पत्ती हे दाखवण्याचा प्रयत्न निलेश राणेंचा आहे। मला वाटतं निलेश राणेंचं अभिनंदन केलं पाहिजे। देवेंद्रजींनी जे पेरलं ते उगवून आलेलं आहे। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।